पेपरफुटी प्रकरणातील आरोप फेटाळत चौकशीला सामोरे जाण्याची तयारी. कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांचे स्पष्टीकरण. नंदुरबार. MPSC पेपरफुटी प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा ठाम दावा करत कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणात चौकशीसाठी आपण पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रवीण पाटील म्हणाले की मी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही. MPSC पेपरफुटीच्या घटनेबाबत मला संपूर्ण माहितीही नव्हती. संबंधित विद्यार्थी माझ्याकडे केवळ अभ्यास, मुलाखतीची तयारी आणि मार्गदर्शनासाठी येत होते. त्यांनी अनेक वेळा अभ्यासासंदर्भात विचारपूस केली होती. त्यांनी पुढे सांगितले की सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप चॅटच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवली जात असल्याचा त्यांना संशय आहे. माझ्याविरुद्ध पसरवल्या जाणाऱ्या संदेशांमध्ये तथ्य नाही. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असून सत्य बाहेर येईल, असे त्यांनी सांगितले. आर्थिक व्यवहारांबाबत होत असलेले आरोपही त्यांनी फेटाळून लावत मी कोणाकडूनही अवैध पैसे घेतलेले नाहीत. जर अशा प्रकारचे गैरकृत्य केले असते तर शेकडो विद्यार्थ्यांना पास करू शकलो असतो. मात्र माझ्या क्लासची फी केवळ 10 ते 15 हजार रुपये असून कमी शुल्कात विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन देण्याचा माझा प्रयत्न असतो, असे ते म्हणाले. आपला क्लास आजही भाड्याच्या जागेत चालत असल्याचे सांगत आपल्यावरील सर्व आरोप निराधार व चुकीचे असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मी कोणत्याही तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करेन आणि सत्य समोर येईल असा मला विश्वास आहे, असे प्रवीण पाटील यांनी सांगितले. साहेब बघा, पहिली गोष्ट म्हणजे मी असा कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही आहे किंवा मी या पद्धतीचा आत्तापर्यंत ऐकलेलं नाही आहे की MPSCचा पेपर फुटतो किंवा काय ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल खरंच मला पुरेपूर माहिती नाही आहे. आणि जेव्हा हे सगळं झाल्यानंतर संबंधित व्यक्ती माझ्याकडे अभ्यासाला यायच्या, विचारपूस करायच्या, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची याच्याबद्दल विचारपूस झालेली आहे. कमीत कमी 10-15 वेळेस त्यांनी विचारपूस केलेली आहे. परंतु मी कुठल्याही पद्धतीचं असं व्हॉट्सअप चॅट किंवा माझ्या जी रेकॉर्डिंग्स आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ते मेसेजिंग केलं गेलेलं आहे असं मला तरी वाटतंय. आणि मी चौकशीसाठी पूर्णपणे सामोरे जाण्यासाठी तयार आहे सर. दुसरी गोष्ट म्हणजे मी असा कुठल्याही प्रकारचा अपहार किंवा गुन्हा केलेला नाही आहे आणि कुठल्याही पद्धतीचा पैसा किंवा काहीही घेण्याचा काही संबंधच येत नाही. असं जर केलं असतं तर कमीत कमी मी 100 मुलं पास करू शकलो असतो. मी कुठल्याही पद्धतीचा मी अल्पशी फीस घेतो. जी क्लासची फी आहे 10,000 रुपये, 12,000 रुपये, 15,000 रुपये या शुल्कामध्ये मी आज विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चामध्ये शिकवणारा व्यक्ती आहे. माझा क्लास जो आहे चालतो तो क्लास सुद्धा भाड्याच्या खोलीमध्ये चालतो. हे अत्याधिक हे आरोप चुकीचे आहेत. मी सामोरे जाण्यासाठी तयार आहे साहेब.